दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की उद्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होती आहे आणि पंढरपूरचा पुढचा आमदार कोण हे निश्चित होणार आहे. इथले विद्यमान आमदार जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे समाधान आवताडे हे आहेत आणि मागील 3.5 वर्षापूर्वी जेव्हा 2021ला पोटनिवडणूक झाली होती, त्या पोटनिवडणुकीमध्ये ते विजयी झाले होते आणि भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा भारतीय जनता पक्षानं परिचारक आणि आवताडे यांना एकत्र आणलं. राजकीय संघर्ष असताना दोघांना एकत्र आणलं निवडणुकीच्या तोंडावर आणि परिचारकांनी आपली ताकद आवताडे यांच्या पाठीशी उभी केली. निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून परिचारकांनीच 2 तालुक्यांमध्ये काम पाहिलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता परिचारकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. 288 मतदारसंघात एकाच वेळी निवडणूक लागल्यामुळं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना दौरे करायला वेळ नव्हता. अशा परिस्थितीमध्ये इथल्या मतदारसंघाची जबाबदारी ही प्रशांत परिचारक यांच्यावर देण्यात आली होती. केवळ नितीन गडकरी यांची मंगळवेढ्यामध्ये मोठी सभा झाली. यानंतर सगळं जी भिस्त होती ती परिचारक यांच्यावर होती. परिचारकांनी सुद्धा ती त्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. पंढरपूर शहर आणि जी 22 गाव आहेत तिथं परिचारकांचं वर्चस्व आणि मंगळवेढा भागामध्ये समविचारी आघाडी असेल किंवा त्यांनी मागं ज्या निवडणुका लढवल्या त्यामुळे त्यांचा तिकडे गट आहे. या सगळ्यांनी आवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावली असं सांगितलं जात आहे. मात्र आता उद्या निश्चित लक्षात येईल की कोणी कोणाच्या पाठीशी ताकद लावलेली आहे किंवा किती कुणी सिरियसली काम केलेलं आहे. परिचारकांनी आपली जबाबदारी पूर्णतः पार पाडली का नाही हे उद्या लक्षात येईल. कारण मतदारांचा जर आपण थोडासा कल पाहिला तर पहिल्यांदा भाजपकरता एकतर्फी वाटणारी निवडणूक आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळं म्हणजे एका बाजूला भगीरथ भालके हे काँग्रेसच्या चिन्हावर आणि दुसरीकडे अनिल सावंत हे तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर निवडणुकीला उभारले शरद पवार यांच्या पक्षाकडनं, तेव्हा महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालं चित्र होतं. खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सावंत यांच्या पाठीशी आहेत, तर प्रणिती शिंदे खासदार सोलापूरच्या यांनी भगीरथ भालके यांच्या पाठीशी आपली ताकद लावली. अशामुळे असं वाटत होतं की महाविकास आघाडीमधली बिघाडी ही भाजपला फायद्याची ठरेल. मात्र निवडणूक जसजशी रंगात आली तसं तसं भगीरथ भालके यांची सुद्धा क्रेज वाढत गेली. या मतदारसंघाचं नेतृत्व सलग 3 वेळा स्वर्गीय भारतनाना भालके यांनी केलेलं आहे आणि त्यांचा त्यावेळेचा जनसंपर्क, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचा गट आजही कट्टरपणे भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभा आहे. पंढरपूर असो किंवा मंगळवेढा असो. त्यामुळे मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी पंजा चालल्याची चर्चा पंढरपूर आणि मंगळवेढा भागामध्ये आणि मंगळवेढ्याची जी 40 गावं आहेत तिथं तर फार मोठ्या प्रमाणात पंजा चालला अशी चर्चा आहे. कारण लोकसभा निवडणुकीचे पडसाद विधानसभेवर सुद्धा पडले दिसत आहेत. 5 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूक झाली आणि पंढरपूर जो मतदारसंघ आहे तो सोलापूरला जोडलेला लोकसभेला आणि इथून 45,500चं लीड हे खासदार प्रणिती शिंदे म्हणजे पंजा या चिन्हाला मिळालं होतं. त्यामुळे इथं पंजा रुजलेला आहे. 5 महिन्यापूर्वी इथल्या मतदारांनी पंजाला मोठ्या प्रमाणात मतदान केले. पंढरपूर शहरात सुद्धा अगदी मंदिर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खासदार शिंदे यांना मतदान झालं होतं. यामुळेच काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे मागितला होता. मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली. दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे केलेले आहेत. त्याचा थोडासा फटका हा महाविकास आघाडीला बसणार आहे निश्चित आहे. मात्र तरी सुद्धा पंढरपूर शहर असेल, आजूबाजूच्या भागामध्ये असेल, तसंच मंगळवेढ्यामध्ये थोडासा कानोसा घेतला असता पंजाला सुद्धा चांगलं मतदान झालं आहे अशी चर्चा आहे. आता उद्या हे निश्चित होईल की किती मतदान पंजाला झाले, कोण विजयी होतं. याचबरोबर भारतीय जनता पक्षाची संपूर्ण जी भिस्त होती ती प्रशांत परिचारक यांच्यावर होती. आवताडे यांनी आपली यंत्रणा मंगळवेढा आणि पंढरपूर भागामध्ये राबवली. मात्र याची सगळी सूत्र जी होती ती प्रशांत परिचारक यांच्याकडे होती आणि परिचारकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पदयात्रा, सभा, आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतलेल्या आहेत. त्यांनी त्यांचा संपूर्ण अनुभव पणाला लावलेला आहे. मात्र जर आपण लोकसभा निवडणुकीचं पाहिलं तर त्यांच्याकडं सोलापूर, त्याचबरोबर माढा मतदारसंघ असेल, सांगली मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख म्हणून जबाबदारी होती. मात्र एकही मतदारसंघ त्यातला त्यांना विजयी मिळवता आला नव्हता. कदाचित महाविकास आघाडी त्यावेळेस शरद पवार यांची जी लाट होती महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं भाजपला इथं पानिपत झालं होतं. मात्र आता विधानसभा निवडणुकीवेळी संपूर्ण ताक फुंकून परिचारकांनी आवताडे यांच्या पाठीशी आपली ताकद लावलेली आहे. त्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. कारण जर महायुतीचं सरकार आलं आणि जर इथं सोलापूर जिल्ह्यात चांगल्या जागा भाजपला किंवा महायुतीला मिळाल्या तर त्याचा फायदा प्रशांत परिचारक यांना होणार आहे. त्यांना विधान परिषदेत घेतलं जाऊ शकतं. याचबरोबर त्यांना यापूर्वीही सहकार महामंडळाचं अध्यक्षपद देऊ करण्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आता परिचारकांची संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. परिचारक गटाची विश्वासार्हता ही आता उद्याच्या निवडणुकीवर अवलंबून आहे. कारण आवताडे आणि परिचारक यांच्यात खूप संघर्ष होता. यापूर्वी जवळपास 2 वर्ष हे गट एकमेकाच्या विरोधात होते. मात्र निवडणुकीच्या ऐन तोंडावर यांचं मनोमिलन घडलेलं आहे आणि परिचारकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं प्रचार आवताडे यांचा केलेला आहे. यंदा 288 मतदारसंघामध्ये एकाच वेळी निवडणूक लागल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते इथे प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हते. त्यावेळेस प्रशांत परिचारक यांनीच पंढरपूर असेल, मोहोळ असेल, सांगोला
या तीनही मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांकरता प्रचार केलेला आहे. पंढरपूर मंगळवेढा हे त्यांचं होम ग्राउंड आहे. इथं आता त्यांना कितपत यश मिळतंय हे उद्या पाहणं औत्सुक्याचं आहे. सध्या तरी सगळ्यांच्या मते इथं काट्याची टक्कर आहे. मतदानाचा अंदाज येत नाहीये, कारण लोकसभा निवडणुकीवेळी अनेकांचे अंदाज फोल ठरले. उद्या जो निकाल लागेल तो स्वीकारावा लागणार आहे. मात्र पंजा इथं खूप प्रमाणात चालला अशीही चर्चा आहे. तर दुसरीकडं भाजपवाल्यांनी मात्र कमळ म्हणजे समाधान आवताडे यांचा विजय निश्चित असून तो 15 ते 20 हजार मतांनी होईल असाही विश्वास व्यक्त केला आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.